नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रेश्माज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजपासून आपण लहान मुलांच्या डब्यासाठी खास सिरीज सुरू करत आहोत, ज्यात रोज मी तुम्हाला सोपी, पौष्टिक आणि मुलांना आवडणारी रेसिपी दाखवणार आहे। आज डब्यासाठी आपण बनवणार आहोत काकडीचे मऊसूद थालीपीठ। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी झटपट होणारी आहे आणि मुलांना अतिशय पौष्टिक असे आणि आवडणारे हे थालीपीठ आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स मी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता साहित्य पाहूयात। साहित्यामध्ये 2 काकड्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं कट करून घेतली, मिरची 1 कट करून घेतली, कोथिंबीर कट करून, आल्याचा थोडासा तुकडा, 2 चमचे रवा, 1 चमचा मोठा तीळ, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि मोठे 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अतिशय कमी पीठ वापरून काकडीचा स्वाद येईल असं आपण काकडीचं थालीपीठ बनवत आहोत। इथं आता मी काकडीची पूर्ण सगळी साल काढून घेतली आहे। तुमच्याकडची काकडी जर फ्रेश असेल ना तर साल नाही काढली तरीही चालेल, परंतु माझे 2-3 दिवस झाले होते आणून, म्हणून मी हिची साल काढून घेतलेली आहे। काकडीची साल काढून घेतली की असं बारीक अद्रक खिसायची खिसणी असते ना, तिने अशी हिला खिसून घ्यायची। तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठ्या दाताची खिसणी असेल तिने खिसलं तरीही चालेल। दोन्हीही काकड्या अशा किसून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने मी सगळ्या काकड्या किसून घेणार आहे। आता हे पीठ आपण काकडी किसून घेणार आहोत त्यातच भिजवणार आहोत। अगदी लागलं तर चमचाभर पाणी टाकायचं। काकडी किसून घेतल्यानंतर लगेचच 4 टीस्पून तांदळाचं पीठ, 2 टीस्पून रवा, 2 टीस्पून तीळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, मगाशी जे साहित्य मी दाखवलं होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं। लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी मिरची मोठी कट करून घातलेली आहे। ज्वारीचं पीठही घालून घेतलं। आता अद्रक आपण किसणीने किसून घालणार आहोत। थोडंसं अद्रक किसून घातलं की स्वाद अजूनच वाढला जातो, म्हणून अद्रक आवर्जून घालायचं। वरून घालायचं चवीपुरतं मीठ आणि हे पीठ या काकडीच्या पाण्यावरतीच आपण भिजवून घेऊयात। या पद्धतीने हाताने दाबत सगळं पीठ असं भिजवून घ्यायचं। एकही थेंब पाणी न घालता काकडीवरच्या पाण्यावरती आपण हे पीठ भिजवून घेतलं, म्हणूनच याला पीठ कमी आणि काकडी जास्त असल्यामुळेच काकडीची थालीपीठं म्हटली जातात। माझी 4 वर्षाची मुलगी खूप आवडीने ही थालीपीठं खाते। चला आता थालीपीठ थापण्याचंही अगदी सोपं सांगते। कापड बिपड काहीच घ्यायचं नाही किंवा प्लॅस्टिकची पिशवी, केळीचं पान काहीच घ्यायचं नाही। असं लगेचच तव्यावरती तेल लावायचं। व्यवस्थित तवा तेलाने ग्रीस करून घ्यायचा। मी पिठाचा एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन हाताला थोडंसं पाणी लावून थापून तव्यावरतीच घ्यायचा। तवा चांगला कडकडीत गरम असतो आणि गॅस आपल्याला थालीपीठ थापताना बारीक करून घ्यायचा। म्हणजे कसं, तवा जास्त गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते, परंतु गॅस बारीक केला आणि पीठ वरून घालून असं थालीपीठ हाताने थापून घ्यायचं। मध्ये असं होल करून घ्यायचं। पीठ खाली चिकटलेलं असल्यामुळे असं उलटण्याच्या साहाय्याने आपण थालीपीठाला होल करून घेऊयात। या पद्धतीने नल आहे, तुम्हाला किती पातळ किती जाड हवा आहे थालीपीठ त्यावरती हिशोब राहतो। आता जर तुम्हाला पातळ खूप थालीपीठ आवडत असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आणि जर थोडंसं जाडही चालत असेल तर पिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं। मी इथं ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं मीडियम आकाराचं थालीपीठ तव्यावरती थापून घेतलं। वरून घालायचं थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं। मोठा गॅसवर करायचं नाही, मीडियम गॅसवरती थालीपीठं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं, म्हणजे खाताना कसं अगदी रुचकर लागतं। आणि हो, या थालीपीठाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या थालीपीठाला अगदी थंड झाल्यानंतरही खाल्लं तरीही चविष्ट असं लागतं, त्यामुळे डब्यात देण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे। 2 मिनिटानंतर पलटी करून असं दुसऱ्या बाजूनेही छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। लक्षात राहू द्यात की दोन्ही बाजूनी थालीपीठ भाजत असताना गॅस मीडियम किंवा मीडियमपेक्षा कमी ठेवायचा, म्हणजे अगदी खरपूस असं थालीपीठ भाजलं जातं। रवा घातलेला असल्यामुळे अगदी कुरकुरीत असं थालीपीठ तयार होतं। दोन्ही बाजूनी अलटीपलटी करत मी व्यवस्थित असं थालीपीठ हे भाजून घेतलेलं आहे। 5 मिनिटातच आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं।
बघा असं छान असं भाजलं गेलेलं आहे. तर मंडळी, आजची लहान मुलांच्या डब्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. अशाच सोप्या, हेल्दी, टेस्टी लहान मुलांच्या डब्याच्या रेसिपी रोज पाहण्यासाठी रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता आठवडाभर म्हणजे पुढचे 7ही दिवस आपल्या चॅनलवरती 7 दिवसाच्या 7 रेसिपी हेल्दी, पौष्टिक अशा पाहायला मिळतील तुम्हाला. तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही रेसिपी करून पाहिली तर ती कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आजच्या डब्यामध्ये अशी लसूणी चिवडा आणि काकडीची थालीपीठ होती. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.